आज आपल्या सोबत आहेत अमेरिकेतले सगळ्यात लोकप्रिय मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर डॉक्टर रवी गोडसे. डॉक्टर गोडसे यांना तुम्ही सोशल मीडियावर, इन्स्टावर, युट्यूबवर बघितलंच असणार. कोविडच्या काळात डॉक्टर गोडसे यांनी सोशल मीडियाच्या द्वारे आपल्या सगळ्यांपर्यंत एकदम छान माहिती पोहोचवली. विशेष गोष्ट म्हणजे डॉक्टर गोडसे एक डॉक्टर, एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, एक फिल्म मेकर आणि एक ऑथर सुद्धा आहेत. चला तर गप्पा मारूयात अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर गोडसेंसोबत आणि त्यांच्याकडून ऐकूयात 5 असे बदल जे तुम्ही तुमच्या आयुष्यात आज आणू शकतात तुमचं आयुष्य निरोगी आणि आनंदी करण्यासाठी. वेलकम टू अमेरिकन भाऊ पॉडकास्ट. डॉक्टर, मी ना लहानपणी आमच्या शाळेमध्ये आम्हाला खारे दाणे देणार होते एकदा. त्या शिक्षकाने आम्ही अगदी पोरं खारे दाण्यावर थांबलो होतो. पण शिक्षकाने त्यांच्या लाईफची स्टोरीज सांगायला चालू केली, एकदम बोरिंग. आणि खारे दाणे सर्वात शेवटी. त्या खारे दाण्याच्या आशेने आम्ही त्यांची तिन्ही लग्न वगैरे सगळे ऐकले. तर तसं तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना ते 5 म्हणजे ते त्यांना शेवटपर्यंत थांबवून ठेवायचं, की ते ऐकल्याशिवाय म्हणजे अभी सुनना पडेगा. आता हे आणि ऐकायचं असेल. आणि इथे मला एक एक सगळ्यात पहिले सुरुवात ह्या गोष्टीने करायची वाटते डॉक्टर, की मी तुमच्या कंटेंटचा आणि तुमच्या स्टाईलचा फार मोठा फॅन आहे. ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या व्ह्युअर्स सोबत, तुमच्या ऑडियन्स सोबत संवाद साधतात ते खरंच फार उल्लेखनीय आहे. थँक्यू व्हेरी मच. आम्हाला एज्युकेशन, इन्फॉर्मेशन तुम्ही पोहोचवतायत. खरंच फार जबरदस्त काम करताय तुम्ही सोशल मीडियावर. अप्रिशिएट ऑल दॅट यू आर डुईंग. नाही, तुम्ही म्हणालात कधी कधी कसं होतं ना, थोडीफार ऑनेस्टी आणली म्हणजे असं इंग्रजीमध्ये एक प्रमाण आहे, लिटिल बिट ऑफ ऑनेस्टी. सो मेनी पीपल टेक इट ॲट फेस व्हॅल्यू. मग ते थोडंसंच प्रामाणिकपणे सांगतात. पण याच्यामध्ये तुम्ही अगदी प्रामाणिकपणे सांगितलं, आमच्यानं खूप चांगल्या दिसणार म्हणजे ड्रग रेप्स असतात त्या दिसायला जनरली खूप चांगल्या असतात. हल्ली असं बोलता येत नाही कोणाला. म्हणजे म्हणून मी पेशंटला सांगतो, उगाच मला सुंदर बिंदर म्हणू नका. हल्ली ते तसं अलाउड नाहीये. राईट, माहिती आहे मी आहे. पण तर एक असा मेल ड्रग रेप होता. आणि तो मला नेहमी म्हणायचा, की "तुला मी आवडत नाही." मी म्हणालो, "नाही रे, असं काही नाही." मग तो, "तुला मी आवडत नाही, का ते सांग?" म्हटलं, "कारण तू कुरूप आहेस आणि खूप बडबड करतोस." मग तो एकदम घाबरला. तर म्हटलं, एकदम प्रामाणिकपणे सांगून टाकायचं. आता आपण हे सल्ले देणार आहोत ना, मी एक छोटा सल्ला देतोय ना, अक्षरशः म्हणजे 5ही सल्ले आहेत. त्या 5ही सल्ल्यांनी तुमचं टोटल आयुष्य बदलून जाईल. वा. एक म्हणजे ना, मी त्याच्यावर आता व्हिडिओ टाकला, तो पण खूप व्हायरल झाला होता, की मला वाटतं ना B12 हे जे व्हिटॅमिन आहे, त्याची सध्या खूप कमी झाली आहे. विशेषतः भारतीय लोक जे अमेरिकेत राहतात किंवा भारतातले सुद्धा जरा थोडे श्रीमंत लोकांचा डिसीज आहे. पण ठीक आहे, आपले गरीब आपल्या बरोबर पण येतील, असला श्रीमंताचा तर असू दे. कारण आजारात असं काही नसतं. तर B12 हे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे. त्याच्यामध्ये घेतला काय वैद्यकीय सल्ला नाहीये. तुम्हाला वैद्यकीय सल्ला हवा असेल तर अपॉइंटमेंट बुक करा. मी मीटर टाकतो, मग बोलूया. पण B12 वॉटर सोल्युबल आहे. घेतलं तर युरिनमधून जातं. तर सबलिंग्वल B12 काही दिवस घेऊन बघा. कदाचित खूप फायदा पडेल. म्हणजे आपले जर का 1000 लोकं ऐकत असतील, 1000 कशाला कोटी लोकं ऐकत असतील, तर 10 लाख लोकांचं तरी आयुष्य बदलू शकेल त्याच्यामुळे. ही पहिली टिप. पुढच्या टिप्स मग देऊया. मधलं सगळं वा. ऐकलत नाही. हे टेप माझ्यासाठी पण लागू होते, कारण मला B12 डेफिशियन्सी आहे आणि मी नॉन व्हेजिटेरियन आहे. आणि पहिल्यांदा इथे आलो तेव्हा मला ते डिटेक्ट झालं आणि मी सरप्राईज होतो, कारण माझी समज अशी होती की नॉर्मली व्हेजिटेरियन नाही, लोकांना हल्ली B12 ची खूप कमतरता. होतोय आणि का ते कळत नाहीये. भारतीय वंशाच्या लोकांना जास्ती होतोय आणि त्याच्यामुळे हम्म. फार असा थकवा येणं वगैरे आणि असे नॉन स्पेसिफिक असतात. त्याच्यामुळे त्याच्यावर असं बोट नाही ठेवता येत, की याच्यामुळे होतं. आणि तसा थकवा काय कोणाला विचारलं, थकवा आलाय का? कोण नाही म्हणणार आहे. म्हणजे मला कोणी घरी आलं काय काम करायचं की म्हणलं आज मला थकवा आलाय. म्हणजे वीकनेस आलाय आज खूप तर त्याच्यामुळे तसं कोण नाही म्हणणार आहे. पण हे खूप बरोबर. नॉन स्पेसिफिक असतं सिम्प्टम. करून बघा. कदाचित खूप फायदा होईल. तर आपण थोडस गाडी रिव्हर्स मध्ये घेऊयात आणि जरा आज म्हणजे बालपणाकडे वळूयात. लहानपण कुठे गेलं तुमचं बालपण? माझं बालपण केलं डोंबिवलीला. राईट, राईट. दुसरी टिप काय माहिती, आपल्याला झोपताना मध्ये जाग येते ना रात्री हो. कधीतरी, तर हो. फोन जवळच असतो. आपण पटकन बघतो, की बाबा मी आ. Facebookवर पोस्ट टाकला होता. त्याला 3 लाईक्स आले का 5, राईट. किती हार्ट आले हां, इंस्टाग्रामवर? हां. म्हणजे आता वेगवेगळं असतं. काहींचे 3 मिलियन, 5 मिलियन, काहींचे 3 का 5. पण जे काय असेल ना आपापल्या ह्याला, तर काय फरक पडतो? काहीच फरक पडत नाही ना. तर कसं होतं, तुम्ही जो प्रकाश बघता ना, तुमच्या डोळ्याला तो प्रकाश जाणवतो. तर पूर्वी आदिमानवाच्या जमान्याच्या वेळेला इलेक्ट्रिसिटी नव्हती. त्याच्यामुळे सूर्यप्रकाश असताना ते काम करायचे
रात्री झोपायचे. त्याच्यामुळे आदी मानवाला प्रकाश दिसला की वाटायचं की आता दिवस झाला. त्याच्यामुळे तुम्ही रात्री झोपताना अचानक फोन बघितला तर तुमच्या मेंदूला तुम्ही फसवताय. मेंदूला वाटतं सकाळ झाली. त्याच्यामुळे तुमची जी झोपेची सायकल होते ती सगळी पूर्ण डिस्टर्ब होते. त्याच्यामुळे सहज शक्य असेल, काय महत्वाचं काम नसेल, तर चकाकता स्क्रीन बघू नका पटकन जाग आल्यावर. आणि हे मला डोंबिवलीवरून एवढं आठवलं आता. कारण आपण आता आदिमानव वगैरे असे तुच्छतेने बोलत होत ना, हे काय आदिमानवाच्या जमान्यात इलेक्ट्रिसिटीच नव्हती. अहो मी डोंबिवलीला वाढलो. आमच्याकडे पण इलेक्ट्रिसिटी नसायची. मंगळवारी नसायची, गुरुवारी नसायची आणि इंडिया पाकिस्तान वन डे असेल त्या दिवशी नसायची. बाकी आमच्याकडे सगळा प्रकाश पडलेला असायचा. मुंबईमध्ये डोंबिवलीमध्ये सुद्धा इलेक्ट्रिसिटीचा अहो प्रॉब्लेम होता. कसली इलेक्ट्रिसिटी मला लहानपणी, म्हणजे माझं वय नाही सांगत तुम्हाला, पण लहानपणी म्हणजे काय ते लाईट जायचं म्हणजे त्याला काय अर्थच नसायचा. आणि डोंबिवली म्हणजे तसं सगळी गजबज होती हो. आणि म्हणजे मी पाठ करून निबंध बिबंध असे लिहायचो ना, तर आम्हाला एक वसंत ऋतूवर निबंध लिहायला सांगितला होता. त्याच्यात मी लिहिले होतं की स्वर्ग धरेला चुंबा याला खाली लवला. माझे मास्तर बोललेले का तू डोंबिवलीत राहतोस तुला तो धरतीला चुंबन घेणारा तो स्वर्ग कुठे दिसला. ते तिथे आमच्या समोर ते मोठे रेती भरलेले ट्रक जायचे. थांब लक्ष्मी कुंकू लावते, बुरी नजरवाले चष्मा पेन वगैरे वगैरे अशा टाईल्स असायचे ते सगळे ट्रक्स. मराठी मीडियम मध्ये शिक्षण झालं. मग ठाणा कॉलेजला 11वी-12वी. ते ठाणा कॉलेजमध्ये ते पण पूर्ण फुल टू मराठीच होतं. राईट. आणि मग जो मी KEM ला गेलो, KEM परळला, तर तिथे MBBS MD करून ज्या दिवशी संपलं त्या दिवशी US ला आलो. अमेरिकेत येऊन मी माझी इंटरनल मेडिसिन रेसिडेन्सी परत केली 3 वर्ष आणि मग प्रायव्हेट प्रॅक्टिस मध्ये गेलो. वा, व्हेरी नाईस. तर तुम्ही ती रेसिडेन्सी कुठे केली, कुठल्या राज्यात अमेरिकेत? पेन्सिल्व्हेनिया. मी ऍक्च्युली पिट्सबर्ग मध्ये जो आलो 1995 सेटल. साली, तेव्हापासून पिट्सबर्ग मध्येच आहे. राईट. म्हणजे वा, आम्ही दुसरीकडे कुठे हल्लोच नाही. त्याच्यामुळे पूर्ण स्टीलर्स बरोबर. पेन्सिल्व्हेनिया. हा, स्टीलर्स राईट. स्टीलर फॅन. त्याच्यामुळे पूर्वी पेशंटशी बोलायलाच काही नसायचं. आता म्हणजे मी फुटबॉल याच्यामध्ये पिट्सबर्गचे जे मोठे मोठे स्टार आहेत, फुटबॉल स्टार, त्यांनी माझ्या मूवी मध्ये काम केलंय. ते दोस्त बिस्त आहेत ना. फिल्म मेकिंग, रायटिंग आणि हे जे क्रिएटिव्ह तुमचे आउटलेट्स आहेत, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सिंग, ह्या गोष्टींची मला असं फार वाटतंय की तुम्ही लहानपणापासून तुम्हाला हे क्रिएटिव्ह आउटलेट्स म्हणजे तुम्ही काही ना काही करत असणार. काही करत होते का तुम्ही? नाटकं विटकं काही चालायचं का? नाही काय नाही, चालायचं? स्किट वगैरे मी करायचो. राईट. ह्याच्यामध्ये. आणि काय केलं होतं माझ्या आईने, माझी आई संस्कृत आणि इंग्रजी शिकवायची. तर तिने माझ्याकडून एवढी सुभाषित आणि एवढे श्लोक वगैरे पाठ करून घेतले होते. आणि मग माझी एक मावस बहीण आहे, तिला कुठल्या तरी कामाकरता उर्दू शिकायचं होतं. तेव्हा ₹500 फी होती. तर ₹500 म्हणजे आपल्या मध्यमवर्गीय एकदम डगमगल्या. ₹500 कुठे? मग त्याचे काहीतरी वसूल करायला म्हणून माझी मावशी, ये बच्चा भी बैठेगा. तर मावशीचं हिंदी ऐकूनच तो उर्दूचा टीचर एवढा घाबरला. राईट. की मग मी पण तिथे वही पुस्तक घेऊन, आणि आपण अभ्यास म्हटल्यावर पहिला, मग आधी पुढे बघायचं नाही. राईट. त्याच्यामुळे मी ते उर्दू पण शिकून टाकलं होतं. मग त्याच्यामुळे उर्दूचं शेअर, त्याच्यामुळे ते पाठांतर जबरदस्त आहे. त्याच्यामुळे बोलताना असं काहीतरी तुम्ही काव्यातूनच उत्तर दिलं किंवा किंवा असं टाकलं तर मग एकदम म्हणजे असं कोविडच्या वेळेला काहीतरी चाललं होतं, मोठं एकदम बोरिंग डिस्कशन चाललं होतं. आणि इंडियन डॉक्टर्स एवढे बोरिंग असतात ना, म्हणजे तुम्हाला सांगतो सगळेच एवढे बोरिंग असतात ना. राईट. म्हणजे अगदी नको होतं. आधीच एक तर तुम्हाला बरं नसतं आणि त्याच्यात त्यांचे ते मख्ख चेहरे आणि अगदी कंटाळा येतो. तर त्यांचं काहीतरी डिस्कशन चाललं होतं याच्यावर मास्कवरून. त्याच्यात मग मी अचानक टाकलं, पर्दा नहीं जब कोई खुदा से, बंदो से पर्दा करना क्या, म्हणजे मुगले आझम मधला. तर त्याच्यामुळे असं काहीतरी त्याच्यामध्ये वेगळाच फ्लेअर येतो. आणि कसं असतं ना, तुम्ही जेव्हा याच्यामध्ये एक विनोदाचा वेगळा प्रकार असतो, म्हणजे मला तो आवडतो. आणि तो असा की एवढ्या सरळ चेहऱ्याने तो करायचा. किंवा आता हे लोक युट्यूबवर पण बघतात ना, लाईव्ह बघतात, युट्यूबवर बघतात. असा करायचा की प्रत्येक वाक्याला त्यांना ते थांबवून थोडं रिवाइंड करायला पाहिजे की काय आहे. म्हणजे आता माझा एक कझिन होता, अमित म्हणून. आहे हुशार आहे म्हणजे अभ्यासामध्ये, बाकी एकदम म्हणजे काय विचारू नका तुम्ही. नाही. तर आम्ही काठमांडूला गेलो होतो. त्याची स्टोरी सांगत होतो की आम्ही काठमांडूला गेलो होतो. अमित 8वीत होता, 8वी-9वीत होता आणि तो हरवला. ओके. पण दुर्दैवाने मिळाला. तर त्याच्यामुळे मग लोकांना ते थांबून त्याच्यासाठी मागे जायला पाहिजे.
तर त्याच्यामुळे म्हणजे असं तुम्ही जे सरळ चेहऱ्याने सांगून टाकता तर त्याच्यामध्ये म्हणजे मग त्याच्यात की म्हणजे बाबा तुमची मुलं कशी आहेत? म्हणलं आमची मुलं म्हणजे काय उच्च राहणी साधी विचारसरणी. तर त्याच्यामुळे म्हणजे असं लोकांना थोडं थोडं ते त्याच्यामुळे पॉज तुम्ही करून साधं रजिस्टर करून अरे काय आणि होतं? तुम्ही काहीतरी साधं बोललात ना, तरी लोकांना वाटतं की याच्या मागे काहीतरी डीप असणार. आणि तुम्ही ज्या म्हणालात ना, की ह्या गप्पा ज्याच्यातून आपण हे 2-3 मेसेज देणार होतो. राइट. पण कधी-कधी कसं असतं ना, गप्पा ज्या सुद्धा असतात, त्या सुद्धा स्ट्रेस रिलीव्हर असतात. हो, त्याच्यामुळे खरी म्हणजे गोष्ट आहे. बर्ट्रंड रसेल म्हणायचा, की "द टाईम दॅट यू वेस्ट डूइंग नथिंग इस नॉट वेस्टेड." आणि आता समजा मित्रांचा फोन आला आणि मग घरी म्हणजे जरा हल्ली त्या फोनवर बघू शकता ना किती मिनिटं बोललात वगैरे. ते घरी म्हणजे जरा चेक असतं. मला माझ्या मित्राचा फोन आला होता. तर बायका म्हणे, "किती वेळ बोलत होतात?" म्हटलं, "नाही 2-3 मिनिटं असेल." बघितलं तर 55 मिनिटं. ती "काय बोलत होतात रे तुम्ही? काय बोलत होतात 55 मिनिटं?" तर मी म्हटलं, "नाही जरा संत वाङ्मयावर चर्चा करत होतो." तर आता आमच्या मित्रांमध्ये संत वाङ्मयांवर चर्चा म्हणजे आमचे सगळे संतांचा आमचा एकच संबंध आला होता. लहानपणी आमच्या वर्गात एक राहुल ऋषी म्हणून मुलगा आला होता. त्या ऋषीबरोबर आमचा जो संबंध आला, तेवढाच आमचा साधू संतांशी संबंध आणि तो ऋषी होता ना, तो सुद्धा वाल्मिकी ऋषींच्या लेव्हलचा कवी होता. तो आमच्या नादाला लागून त्याचा वाल्याकोळी झाला. तर त्यामुळे तो कामातून गेला. त्याच्यामुळे म्हणले, "तुम्ही म्हणजे तुम्ही काय बोलता मित्र एकमेकात?" पण गंमत कशी असते ना, तुम्हाला जे म्हणतो आपण मैत्रीचं नातं असतं, त्याच्यातून जो स्ट्रेस रिलीव्ह होतो. आनंद. माझ्या एका मित्राला मी नेहमी फोन करतो आणि फोन केल्यावर तो लगेच त्याच्या बायकोच्या कंप्लेंट सांगायला लागतो. "अरे, आज तिने काय केलं माहिती का?" वगैरे. म्हणजे म्हटलं, "अरे, घरोघरी मातीच्या चुली तू कशाला तुझं सांगतोयस?" राईट. पण फोन केल्यावर मग मीच त्याला विचारतो, मग आज काय तिने पराक्रम केला?" तर मी त्याला फोन केला आणि मी त्याला काहीच विचारलं नाही. बायको वगैरे आमचा नॉर्मल कन्व्हर्सेशन झालं, फोन बंद झाला. मग त्याचा मला 10 मिनिटांनी फोन आला, की गाडीत ब्लूटूथवर फोन केला होता. बायको बरोबर होती. "तुला कसं कळलं, की आज काही बोलायचं नाही?" म्हटलं, "अरे नेहमी फोन केला की तुझा आवाज एकदम मुफासासारखा असतो. आज असा बादलीवर अंगावर पाणी पडलेल्या सिम्बासारखा एकदम बारीक तुझा आवाज येत होता. त्याच्यावरून मला कळलं की काहीतरी रिंग मास्टर आहे बरोबर, काहीतरी गडबड आहे." तो मी माझ्या कझिनचं सांगत होता ना, अमित. अरे तो फोन करतो कधीतरी आणि हल्ली गाडीत ब्लूटूथ जातं. हे सगळे मॉडर्न टेक्नॉलॉजी एवढा व्याप आहे ना, हे ब्लूटूथ वगैरे म्हणजे नाही. तर तो ब्लूटूथवर जातो. म्हणून मी अमितला सांगितलं होतं, की माझ्याबरोबर कोणी असलं, तर मी तुला विचारणार, नाशिकची ट्रिप कशी झाली? म्हणजे कोडवर्ड. म्हणजे सांभाळून बोलायचं, तोंड सांभाळून. मी म्हटलं, म्हणजे "हां, अमित, नाशिकची ट्रिप कशी झाली?" तर ते एवढा मूर्ख मनुष्य आहे ना, "तुला नाशिकची ट्रिप? मी कुठे नाशिकला गेलो?" "ओ हो, तो तुझ्याबरोबर कोणी असलं तर ते मला कळावं म्हणून तोच म्हटला तर तो आपला." म्हणजे म्हटलं आता त्याच्यानंतर माझा एक मित्र तो नाशिकलाच राहतो, पुष्कर म्हणून. मी त्याला कधी विचारलं, की "नाशिक कसं होतं?" मग बायको खवळते. ती म्हणली, "काय चाललंय तुमचं? काय कोडवड आहे?" म्हटलं, "अगं तो नाशिकलाच राहतो." आता त्याला मी काय विचारू? तो नाशिकलाच राहतो. तर त्याच्यामुळे म्हणजे अशा ज्या तुमच्या मित्रांबरोबर गप्पाचा आपला जो तिसरा टिप होती ना, हं. हेल्थसाठी. आता समजा एखाद्या माणसाला कार्डियाक रिस्क असते ना, हल्ली सगळे वाचतात. तर रिस्क हो. फॅक्टर्स काय असतात बाबा? वय वाढलेलं, मेल सेक्स, फॅमिली हिस्ट्री, हायपरटेन्शन, डायबिटीज आणि स्ट्रेस. तर फॅमिली हिस्ट्री म्हणजे आपण काही हिंदी पिक्चरचे हिरो नाही, की जत्रेत जाऊन आई बदलू. त्याच्यामुळे आपले जे आई आहेत ते आहेत. त्यांना काही आपण बदलू शकत नाही. पण रिव्हर्सिबल जे रिस्क फॅक्टर्स असतात. बाबा एक्सरसाइज आहे, वेट आहे, डायबिटीज आहे. तर कोणाला विचारलं, की "मी प्रसन्न झालोय, मी देव आहे. मी प्रसन्न झालोय आणि एक तुझा रिस्क फॅक्टर काढून घेता येईल." हं. तर बहुतेक सगळे म्हणतील डायबिटीज काढून घे ना, कारण डायबिटीजमुळे एवढे सगळे प्रॉब्लेम होतात. बरोबर. पण स्ट्रेस डायबिटीजपेक्षा 4 पट जास्ती महत्वाचा असतो. स्ट्रेस 4 पट. 4 पट. तर त्याच्यामुळे कारण स्ट्रेसमुळे डायबिटीज पण वाढतो, शुगर्स पण वाढतात. तर त्याच्यामुळे माझा अगदी म्हणजे सोपा सल्ला आहे. तो कठीण नाहीये एवढा अंमलात आणणं. स्ट्रेस घ्यायचाच नाही कुठल्याही परिस्थितीत. वो कहते हं. हैं रंजिश की सब बातें भुला दे,
मोहब्बत करे, खुश रहे, मुस्कुरा दे. त्याच्यामुळे एवढं चिल राहायचं ना, की समोरच्या लोकांचा राग व्हायला पाहिजे. तुम्ही एवढं चिल बघून. म्हणजे राग येऊच द्यायचा नाही. कुठल्याही परिस्थितीत. काहीही झालं, तरी समोरच्याच्या शूजमध्ये स्वतःला टाकून बघायचं. कोणी तुम्हाला कट हम्म. केलं, कोणी फोन नाही केला, कोणी येतो सांगून आलं नाही, काही केलं, बिलकुल रागवायचं नाही. कारण त्यांच्या रागवून तुम्हाला काय निष्पन्न होणार आहे? तुमच्या हेल्थ बरोबरच होणार आहे ना. त्याच्यामुळे एवढं आरामात राहायचं ना आणि एखादं असं गाणं ठरवायचं मनामध्ये, की मी कुठलाही दुःखात असलो की ते गाणं ऐकणार. आपकी हसीन रुख पे आज नया नूर है. तर तसं काहीतरी गाणं म्हणायचं आणि त्याच्यानंतर स्ट्रेसचा विचार मनातून काढूनच टाकायचा. आणि हे ना जेवढं वाटतं तेवढं कठीण नाहीये. म्हणजे तुम्ही जर का हम्म. असं मनःपूर्वक ठरवलं, म्हणजे आता समजा तुम्ही गाडी चालवताय आणि अचानक गॅस संपला, पेट्रोल संपला आणि बंद पडली गाडी. म्हणजे अरे आता पेट्रोल संपलं. तर विचार करायचा आत्ता थंडी असती तर किती त्रास झाला असता. पाऊस पडत असता आता. त्याच्या मानाने आता पाऊस नाही पडत आहे. किती मजा आहे. आता उतरून चालत जाऊन. तर असा थोडा विचार केला ना किंवा एखादी तुम्ही आणि सर्वात बेस्ट स्ट्रेस रिलीव्हर म्हणजे मित्र. हो. फोन करून तुम्ही मित्रांना कधी म्हणजे असे मित्र तुमच्या बरोबर ज्याला आपण म्हणतो, की कधीही ते तुमच्या बरोबर असतात आणि तो एवढा मोठा स्ट्रेस रिलीव्हर असतो. मग त्या गप्पा मारून तुम्ही वेळ वेस्ट नाही करत आहात, तुम्ही हा. एकमेकांचं आयुष्य वाढवताय किंवा तुम्ही त्यांचा स्ट्रेस किंवा शुगर लेव्हल वगैरे कमी करतायत. हे खूप महत्वाचं आहे, आणि मला फार असं वाटतं डॉक्टर की आजकाल अशा आता तुम्ही म्हटले 55 मिनिट तुम्ही गप्पा मारत होते मित्रांसोबत. असं फार कमी होत चाललंय. म्हणजे इवन तो ड्युरेशन आपण लहानपणी जसं आपण कॉलेजमध्ये म्हणा किंवा शाळेमध्ये म्हणा अर्धा तास 1 तास बसले कट्ट्यावर गप्पा चालू आहेत, तसं आजकाल होतच नाही पुन्हा आपल्या आणि तो त्या दगदगीत. कट्ट्यावरच्या ज्या गप्पा असायच्या ना, म्हणजे तिथे बसून काय तुम्ही वाह्यातपणा कराल, म्हणजे त्याला नेम नसायचा. आम्ही एकदा कॉलेजच्या कट्ट्यावर बसलो होतो. आता माझे गुजराती मित्र पण खूप आहेत, राईट. तर कट्ट्यावर गप्पा मारत बसलो होतो. तर एक असा रँडम मनुष्य आला आणि आम्हाला म्हणाला, की "माझ्या मुलीकरता मला डॉक्टर नवरा पाहिजे." तर आम्ही म्हटलं, "हां? तू आमच्याकडे कुठे आलास?" आम्ही मेडिकल कॉलेजच्या कट्ट्यावर बसलो होतो. "तुला डॉक्टर मुलगा पाहिजे माझ्या मुलीकरता." तर माझी मुलगी गुजराती है, तो अच्छा गुजराती लड़का चाहिए. तर मग आमच्यातला एक म्हणाला, "अच्छा और गुजराती, कुछ जमा नहीं, वापस ट्राय करो मुंगेरी." राइट. तर तो मनुष्य एवढा घाबरला आणि आमचा एक विपुल म्हणून मित्र आहे, तो शर्ट काढून झोपायचा. त्याच्या रूमवर आम्ही हा पाठवला काकाला. तर तो विपुल एवढा घाबरला, तो तसाच उघडा बंब बाहेर "अरे गुडसे, किसको भेजा यार? मेरे रूम पे तुम्हारा क्या चल रहा है ना?" त्याच्यामुळे आम्ही कट्ट्यावर तुम्ही मित्रांबरोबर मजा करायला लागलात ना बसून म्हणजे आणि ते म्हणतात ना, की जे अ, एक फिलॉसॉफर म्हणायचा, की "युअर पास्ट इज सेल्डम ॲज गुड ऑर ॲज बॅड ॲज यू सीम टू रिमेंबर इट." पण ते चुकीचं आहे माझ्या मते. तुमचं जनरली पास्ट खूप चांगलं असतं, कारण ज्या चांगल्या गोष्टी असतात त्याच तुमच्या लक्षात राहतात. रजिस्टर आणि बरोबर. स्ट्रेस रिडक्शनच्या दृष्टीने सुद्धा तेच महत्वाचं आहे. की समजा माझा राहुल बरोबर डीलिंग आहे, 10 गोष्टी झाल्या. त्याने 3 वाईट केल्या, 7 चांगल्या केल्या. तर मी फक्त त्या 7च लक्षात ठेवेन. त्याच्यामुळे आपला दोघांचाही फायदा आहे त्याच्यामध्ये. तर बरोबर. त्याच्यामुळे दिस इज इम्पोर्टंट. ते जे तुमची कारची स्टाईल आहे, तुम्ही कारमध्ये बसतात आणि तो संवाद साधतात ऑडियन्स सोबत. भरपूर इन्फ्लुएन्सर फॅन्सी एडिटिंग असणार, स्पेशल इफेक्ट असणार, टेक्स्ट तिकडून झपझूप येतंय, पण काय ते कंटेंट मध्ये काय म्हणजे व्हॅल्यू काय नाही, कचरा. पण तुमचं ते एकदम सिम्पल स्टाईलमध्ये अनएडिटेड असतं, तुमचं अनस्क्रिप्टेड असतं, रॉ असतं. आणि तुमच्या त्या रील्सला, तुमच्या त्या युट्यूब शॉर्ट्सला, तुमच्या त्या युट्यूब व्हिडिओला हजारो लाखो व्ह्यूज मिळतात. ही जी टेक्निक तुम्ही डेव्हलप केली आहे, ही पहिल्या दिवसापासून अशीच टेक्निक होती का ही रिफाईंड झाली आहे तुमची? आम्रवाज पारे म्हणून एक खूप मोठा फ्रेंच सर्जन होता. त्याचा जन्म 1510 साली झाला. तर तेव्हा त्याने एक पुस्तक लिहिलं होतं सर्जरीवर आणि ते खूप हिट झालं डॉक्टर्समध्ये. कारण त्याने ते फ्रेंचमध्ये लिहिलं होतं. तेव्हा सगळं लॅटिनमध्ये असायचं. तर त्याला एका सभेत सत्कार होता, तेव्हा विचारलं, की आणि तिकडचे सत्कार तेव्हा पण पटकन व्हायचे. आपल्यासारखं नाही फुल ना फुलाची पाकळी, बाबासाहेब, तात्यासाहेब. माझ्या एवढं डोक्यात जातं ना ते सगळं. ते संपतच नाही कधी आपलं, कार्यक्रम चालूच होत नाही कधी. तर
ते म्हणले, "तुम्ही हे फ्रेंचमध्ये का लिहिलं?" कारण तर मला बोंबलायला फक्त एकच भाषा येते, फ्रेंच. मला लॅटिन येतच नाही. म्हणजे मला हे कदाचित एडिटिंग जमलं सुद्धा नसतं करणं. आणि दुसरं कसं असतं ना, की टाईम एक्सपांड्स टू द वर्क एक्सपांड्स टू फिट द टाईम अलॉटेड. त्याच्यामुळे तुम्ही लव्हली. म्हणालात येस. मला हे 5 मिनिटात करायचं आहे. 5च मिनिटं आहेत माझ्याकडे. मग जसा होईल तसा व्हिडिओ म्हणजे मग तो जबरदस्ती होऊन जातो व्हिडिओ. आणि कधी-कधी काय होतं ना, मी एक कोविशिल्डवर व्हिडिओ बनवला होता. आमच्या मुलाला ह्याला सोडायला जायचं होतं हॉस्टेलवर. तर त्याचे पॅकिंग चालू होतं. मला ना लहानपणापासून असं खूप भीती वाटते, की कसं काम चालू असेल, की आपल्याला कोणीतरी काम सांगेल म्हणून. मग ते इंडियामध्ये असतं ना आणि ते एक माझं ठरलं होतं. कुठल्या मोठ्या माणसाने काम सांगितलं, तर स्वच्छ कपडे घालून प्रामाणिकपणे ते काम असं करायचं, की आयुष्यात त्या माणसाची तुम्हाला दुसरं काम सांगायची हिंमत होता कामा नये. तर त्याच्यामुळे मला काहीतरी काम सांगेल भीती वाटत होती. म्हणून मी म्हटलं, की मी व्हिडिओ बनवतोय. म्हणून मी लॅपटॉप उघडून बसलो होतो. मग ते सतत चेक करत होते, कुठला व्हिडिओ बनवतोय. म्हणून मी काहीतरी कोविशिल्डवरून बोलून टाकलं, की घाबरू नका 2 डोस वगैरे काहीतरी. तर आम्ही त्या मुलाला सोडून 15 मैलावर होतं. ते सोडून येईपर्यंत त्याला 18,000 फॉरवर्ड्स होते. म्हणजे ते मी असंच वॉव! म्हणून बनवलं होतं आणि ते एकदम जसं आपण गप्पा मारतो, तसं होऊन गेलं. आणि कसं असतंय बाकीच्यांना कदाचित ज्यांना जमत नाही, हे एडिटिंग वगैरे, तर त्यांच्यामुळे मी म्हणेन मला जमतच नाही. पण मला हा जी आपली स्टाईल असते, की त्याच्यामध्ये जो एक गप्पा मारल्याचा किंवा जो असा एक खेळीमेळीचा फील येतो किंवा आपण म्हणजे तुम्ही त्यांना इन्व्हॉल्व करताय त्याच्यामध्ये. येस. तसा जो फील होतो, की आणि ते लोकांच्या मनातलंच असतं. पण तुमचा स्टोरी टेलिंग हा म्हणजे जबरदस्त स्ट्रॉंग पॉइंट आहे. तुम्ही आता मी तुम्हाला प्रश्न विचारतोय तर तुम्ही इमिजिएटली स्टोरी सांगताय तुम्ही आणि त्या स्टोरी मधनं तुम्ही उत्तर देताय. तर ते मी पण फार तुमच्या व्हिडिओज मध्ये नोटीस करतो आणि ते तुम्ही एवढ्या सहज गुंतवता ना त्या प्रश्नामध्ये ते फारच उल्लेखनीय आहे. तर आता तुमचं फिल्म मेकिंग करिअर ते अमेरिकेत सुरुवात झाली त्याची का तुम्ही कॉलेज वगैरे मध्ये थोडंफार व्हिडिओ शूट वगैरे कॉलेजमध्ये झाले? आम्ही हे स्केच, स्ट्रीट प्ले वगैरे करायचो. राईट. हां. हा. तेव्हा सुद्धा म्हणजे फिल्म मेकिंग पण इंडियात करणं कठीण होतं. बरोबर आहे. म्हणजे इंडियात म्हणजे तू डॉक्टर आणि हे कसं मला ते कळत नाही ना. म्हणजे मला नेहमी तुम्ही डॉक्टर तुम्हाला वेळ कसा मिळतो? का नाही वेळ मिळणार? म्हणजे आणि म्हणजे असं ऍक्च्युली काही हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार होतो डॉक्टर. हां, हां. पण म्हणजे तुम्ही असं कोणीतरी पाप केला जर का म्हणतात, "अरे तुम्हाला असं कसं होतं?" वगैरे म्हणजे हां. तर नाही मी इथे येऊन मेडिकल फिल्म स्कूलला गेलो 2 हो. वर्ष. आणि खरे माझ्या बायकोला माझे मूव्ही वगैरे काही आवडत नाहीत विशेष. पण तिने मला जो गुरुमंत्र दिला होता त्याचा मी पालन करत आलो. "तिली तू बनव रे मूव्ही, लोकं काय वाटेल ते बघतात." राइट. त्याच्यामुळे हे व्हिडिओ बघून आपल्याला कळत आलंच असेल, की राइट. म्हणजे तसं तुम्ही YouTubeवर बघितलं, तर लोकं काय म्हणजे मी एक माझा व्हिडिओ टाकला होता, कुठल्यातरी महत्त्वाच्या हेल्थ प्रश्नावर आणि मी काय बघत होतो किती व्ह्यूज आले वगैरे. त्याच्या शेजारीच एक व्हिडिओ होता. आता त्या व्हिडिओशी मी कशी कम्पीट करू मला कळत नाही. त्या व्हिडिओमध्ये असं होतं, की एक रिक्षावाला होता. त्याचा मृत्यू झाला. हं. पण मृत्यू झाल्यानंतर सुद्धा 6 वर्ष तो रिक्षा चालवत होता. आणि त्याच्या बायकोचा त्याने एकदा फोन नाही घेतला. म्हणून बायकोने रागारागाने पोलिसला फोन केला आणि त्याचं लायसन्स जप्त झालं. आता ह्या व्हिडिओ बरोबर हा रवी गोडसे कसं कम्पीट करणार? तुम्ही सांगा ना मला. म्हणजे मी म्हणतो ना टायटलमध्ये सगळं असतं. हा. म्हणजे खूप. गुलाबरावांच्या लग्नात कुत्र्याने वाजवली शहनाई. असा जर का तुम्ही हा टाकला, त्याला थंबनेल तर ते लोकं क्लिक करून बघणारच ना, की कुत्र्याने काय वाजवले, कधी वाजवलं, कशाला वाजवलं, तर या. तर ते तुम्ही आय थिंक तुम्ही ती स्टाईल तुमची परफेक्ट केली आहे. त्याच्यामुळे हुक तुम्ही एकदम पटकन करतात तुमच्या त्या स्टाईलने. आणि मला अजून एक गोष्ट फार छान वाटते. मी पर्सनली तुमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतो कारण मला माहिती असतं शेवटी काहीतरी एक तडका येणार आहे. एक युनिक पंच येणार आहे. कारण तुम्ही आयदर एखादा शेर मारतात किंवा एखादी कविता म्हणतात किंवा एखादा काहीतरी फ्रेज तुम्ही सांगतात आणि मग तुम्ही एंड करतात. तर मला त्याच्याबद्दल विचारायचं आहे की ते प्लॅन्ड असतं का? प्री नाही. प्लॅन्ड असतं का? म्हणजे कधी-कधी म्हणजे आता हा विषयावर म्हणजे ते अगदी ओघवत नॅचरल असतं. पण कधी-कधी तुम्ही साधारणतः तुम्हाला तो विषय माहिती असतो आणि तो बरोबर. बोलत जाताना जे तुमच्यात
तोंडात येईल. कारण ते म्हणजे मग एकदम फिट बसतं. म्हणजे बरोबर. त्याला नाही तर ते असंच ओढून ताणून ते नाही बसत तर त्याच्यामुळे ते एकदम असं फिट बसायला लागतं. फ्लो कोणतरी मध्ये. म्हण कोणतरी बोललं आज बोलती बंद आहे का तुमची? म्हटलं नहीं मिन्नत कशे ताबे शनीदन है दास्ता मेरी, खामोशी गुफ्तगू है बेजुबानी है जुबा मेरी. तर त्याच्यामुळे असं ते एकदम परफेक्ट आलं ना किंवा असं मराठी पण म्हणजे एखादी कविता वगैरे असेल पण ती म्हणजे साधारणतः माहिती असतं की या विषयावर बोललो तर हे फारच ऍप्ट आहे म्हणजे असं तुम्ही एखादे असं यू कॅन ट्राय पण आणि ते म्हणतात ना ऑल इज वेल दॅट एंड्स वेल आणि वेल बिगन इज हाफ डन म्हणजे मध्ये येस. काही टाकलं तरी चालतं या पण येस. म्हणजे जनरली कसं असतं ना की यू हॅव टू बी व्हेरी रिस्पेक्टफुल की हल्ली लोकांना वेळ नसतो की कोणी त्यांच्या आयुष्याचे तुम्हाला 1 तास देतोय तर त्याच्या बदल्यात त्यांना काहीतरी मिळायला पाहिजे म्हणजे कारण दे आर एक्सचेंजिंग 1 hour ऑफ देअर लाईफ फॉर इट बरोबर. तर त्याच्यामुळे आणि त्याच्या त्याच बदल्यात पॉइंटवरनं आपण आता तुमच्याकडचा पुढचा सल्ला घेऊयात आपल्या प्रेक्षकांसाठी. तुम्हाला काय वाटतंय, एस्पेशली आजकालच्या ह्या डिजिटल जगात अशी एक गोष्ट जी लोक बदल आणू शकतात त्यांच्या आयुष्यामध्ये? एक अ, म्हणजे ना त्यां- लोक खूप हल्ली वजन कमी करायचं आहे वेगवेगळे डाएट्स वर वगैरे तर अक्षरशः किती व्हिडिओ किती व्ह्यूज असतात त्याला राईट पण माझी एक सिंपल आयडिया आहे जास्ती काय डाएट बिएट बाकी विचार नाही करायचा भूक लागली असेल तेव्हा खायचं हं. एकदम चवीने खायचं मस्त तुमचा तो शो होता ना वडापाव वगैरे अगदी चवीने मनापासून खायचं भूक बंद झाली की खाणं बंद करायचं हं. हा वाटतो ना एवढा सोपा नाहीये म्हणजे एवढं कठीण नाहीये हे कारण आता कधी कधी काय होतं की काही बिस्किटचा पुडा उघडून ठेवलेला असतो वेफर्स म्हणजे असतात ते जाता येता एक उचललं जे फिंगर फूड असतं त्याच्यामध्ये आपण फार अननेसेसरी कॅलरीज असतात त्या तुम्हाला भूक पण लागलेली नसते तेव्हा त्याच्यामुळे भूक लागलेली असतानाच खायचं असं ठरवलं ना तर फार आणि दुसरं कसं आहे आता आपण बाहेर चालायला जातो व्यायाम करतो व्यायाम खूप महत्वाचा आहे पण मी सगळ्यांना सांगतो ज्यांना शक्य असेल आणि बहुतेक सगळ्या मिडल क्लासच्या लोकांना शक्य आहे जे जे लोक शो बघतील त्यांना तर नक्कीच शक्य आहे की तुम्ही जर का ट्रेडमिल घेतली घरी म्हणजे तुम्ही कोणावर अवलंबून नाही व्यायाम हं. करायला बरोबर. तर ट्रेडमिल करताना असं काहीतरी बघायचं की जे तुम्हाला खूप आवडतं पण ते तुम्ही फक्त ट्रेडमिलवरच बघू शकता वा. असा रूल करायचा म्हणजे नाईस समजा हॅक. तुम्हाला क्रिकेट हायलाइट्स बघायला आवडतात फक्त ट्रेडमिल असेल तर मी काय करतो अगाथा ख्रिस्तीची पुस्तकं मी परत वाचतो आणि मला भयंकर प्रिय आहे तर माझा रूल आहे फक्त एअर ट्रॅव्हल मध्येच मी ते वाचू शकतो त्याच्यामुळे मला मोठ्या एअर ट्रॅव्हलचं कधी टेन्शनच येत नाही फ्लाईट बीट कॅन्सल झाली तर मी एवढा खुश होतो त्याला अजून एक पुस्तक वाचून होणार अरे फ्लाईट डिले झाली मस्त लाईक कॅन्सल झाली मजा म्हणजे अजून एक अगाथा ख्रिस्तीचं पुस्तक वाचायचं तर तुम्ही ट्रेडमिल घ्यायचे आणि अशी एखादी गोष्ट ठरवायची किंवा तुम्हाला मोहम्मद रफीची गाणी आवडतात ती गाणी तुम्ही फक्त ट्रेडमिलवरच ऐकू शकता हं. म्हणजे मग तुमचं जबरदस्ती ते ट्रेडमिलवर होतच आणि होणारच. आठवड्यातून साधारणतः 5 वेळा तुम्ही एन्ड्युरन्स एक्सरसाइज केला एक्सरसाइज बेस्ट म्हणजे त्याच्यामुळे वजन कमी होतं वजन कमी होत नाही अशा एक्सरसाइज पासून तुम्हाला खूप फायदा होतो तर तो खूप फायदा होतो एन्डॉर्फिन्स येतात कॅन्सरचं प्रमाण कमी होऊ शकतं आर्थरायटिस बरा होतो मूड चांगला होतो हं. अँझायटी कमी होते म्हणजे हे एक्सरसाइजचे एवढे अनगिनत फायदे आहेत ना आणि ते अगदी सोपं आहे मग तुम्हाला काय काय गोष्टी आपण जसं म्हटलं होतं तसं मित्रांची गप्पा फक्त उभं राहून मारायचं बसून नाही बोलायचं म्हणजे जास्ती कॅलरी तुमच्या नीज साथ देत असतील तर एलिव्हेटर किंवा लिफ्टचा वापर नाही करायचा जिन्याने ओके. जायचं शक्य असेल तुम्हाला तर म्हणजे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्याच्यामधून सुद्धा तुम्ही एवढे तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह बदल करू शकता म्हणजे असं तुमच्या या मुकाम टप्प्यावर आणून ठेवायचं की तुम्हाला डॉक्टर बिक्टरची गरजच नाही लागतं कमा म्हणजे बरोबर. या आपल्या देवाने एवढी मेहनत घेऊन ही सुंदर बॉडी बनवली आहे डॉक्टर बिक्टर आम्ही लोक लफडी करायला मग आलो 2000 वर्षापूर्वी आलो त्याच्यावर आता मूवीच्या याच्यावर ना अजून एक शेवटचा प्रश्न. मराठीमध्ये काही करायचा प्लॅन आहे का?
चालेल म्हणजे ना आता कसं झालंय माझा जो चौथा मूव्ही होता रिमेंबर अमनेशिया तो मी इंग्रजी होता पण मी कोल्हापूरमध्ये शूट केला होता. राईट. तर तेव्हा म्हणजे काय असं काय कोणी ओळखायचं नाही. आता म्हणजे साधारणतः लोकांना माहिती आहे कोविडमुळे बऱ्याच लोकांना माहिती झालं होतं. राईट. आणि माझ्या असं गंमत लक्षात आली, की ज्यांना मी माहिती असतो त्यांना चांगलाच माहिती असतं. पण ज्यांना नसतो त्यांना नसतं. पण म्हणजे महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ओळखतात लोकं. म्हणजे एकतर कुठेतरी वाटेत खेड्यात उसाचा रस प्यायला थांबलो होतो. तर ती बाई आली, ती म्हणली, "लेकरा तुझा चेहरा पाहिला की वाटतं आता काहीतरी वंगाळ होणार आहे." म्हणजे काहीतरी ते कोविड-बिविड अशी बातमी येणार आहे. म्हणजे रस पाजला मला फुकट बाईने, पण ते ते पण ऐकून घेतलं त्याच्यात. तर म्हणजे त्याच्यामुळे एका अर्थी तिच्या स्टाईलने ते कौतुकच केलं तिने. तिच्याच नाही मी म्हटलं ना आपल्या म्हणजे आपल्या लोकांच्या कौतुकाच्या तऱ्हाही वेगळ्या असतात वेगळ्या ते असतात काय एस्पेशली सांगतील. गावाकडच्या. हो, हो. म्हणजे ते काय म्हणतील तुम्हाला, कधी काय बोलतील त्याला काही नेम नसतं तर त्याच्यामुळे त्यांनी मराठी म्हणजे केलं तर छान होईल म्हणजे काहीतरी वेगळं आणि तसं काही या भाषेचं एक्झॅक्टली. बंधन नसतं आणि पटकन हल्ली शूट करायला मी एकदम फास्ट शूट करतो त्याच्यामुळे एखादा मराठी मूव्ही वगैरे किंवा काहीतरी असा YouTube किंवा ह्युमर इन डॉक्टर्स ऑफिस वगैरे आपल्या टिपिकल या मराठी या स्टाईलमध्ये म्हणजे आणि आपल्याकडे जे रिअल लाईफमध्ये सुद्धा एवढा ह्युमर असतं ना, की म्हणजे येस. आम्हाला एक पेशंट आला होता, तर त्याला विंचू चावला माझ्या पुतण्याला. म्हटलं, "तुला काय माहिती रे विंचू होता?" त्याला जित्ता पकडला. तर म्हटलं नाव पण ठेवलं त्याचं चंद्रकांत. तर म्हटलं, "कुठे आहे चंद्रकांत?" "त्याला 2 मिनिटापूर्वी तुमच्या डेस्कवर सोडला होता." म्हटले, "गुलाबराव, आता मी माझं ऑफिस बंद करणार. तो मेलेला चंद्रकांत मला दाखवल्याशिवाय इकडनं तुमची सुटका नाही आग्र्यातून." तर त्याच्यामुळे ते रिअल लाईफमध्ये सुद्धा ज्या ह्या असतात, किस्से असतात. पण हा तसा ना मेडिसिन म्हटलं तर गंभीर विषय आहे. आणि ही बरोबर. जी आपली शेवटची टिप मला द्यायची होती, ती अशी होती की ज्याला आपण म्हणतो ना, दुसऱ्याच्या शूजमध्ये. हम्म. म्हणजे समजा मला आज तुमचा पॉडकास्टवर शो करायचा आहे. ओके. आणि या वेळेला करायचंय. मला घरी यायचंय. मला ऑफिसमध्ये 7 पेशंट बुक्ड आहेत. आणि एकाचा फोन आला आणि 8वा पेशंट आहे. आणि माझ्या डोक्यात अरे आता कुठे मला पॉडकास्टवर मी विचार करत होतो 8वा पेशंट आला वगैरे म्हणजे माझी जरा चरफड होते. पण तो पेशंट कदाचित बाबा आहे 51 वर्षाचा. त्याला थोडं जळजळ होते छातीत. त्याला 2 लहान मुलं आहेत. त्याला माहिती नाही की हे हार्ट असेल का? मुलांची कॉलेजची शिक्षणं, घराचे अजून हप्ते भरून व्हायचे राहिलेत. त्याचं अख्खं जीवन त्याच्या डोळ्यापुढे सरकतंय आणि माझ्या दृष्टीतून तो फक्त 7वा पेशंट. हम्म. त्याचा मी पहिलाच डॉक्टर आहे ना. तर बरोबर. त्याच्यामुळे जी आपण एम्पॅथी म्हणतो, एम्पथी. या डॉक्टर ही या धंद्यातच असं नाही. जर का पेशंटने स्वतःला डॉक्टरच्या शूजमध्ये ठेवलं, की याला आपण किती त्रास देतोय, किंवा असं एकमेकांचा जर का आपण विचार केला, तर आपण थोडी एम्पॅथी आणली. आणि असं काही नाही हल्ली ना जो कोण उठतो तो संदेश देतो. म्हणजे हे असं करा. म्हणजे अरे कोणाची म्हणजे म्हणजे तुमची म्हणजे हे पण तुमचं स्टॅचर तरी पाहिजे ना. अ, बरोबर आहे. बरोबर आहे. संदेश द्यायला. पण म्हणजे असं प्रेमाने सांगतो, की याचा हे संदेश वगैरे म्हणून नाही, राइट? की असं हा अनुभव आहे म्हणून सांगतो, की आपण अशी थोडी एम्पॅथी आणली ना, म्हणजे त्याच्यामध्ये एकदम मजा येऊन जाईल. एम्पथीची फारच गरज आहे सध्याच्या अ, जे काय चालू आहे त्याच्यामध्ये. आता मला अजून एक गोष्ट ना सोशल मीडियाच्या साईडवर ना एक फार विशेष विशेष वाटते तुमची आणि त्याचं फार कौतुक आहे मला तुमचं. सोशल मीडियावर सगळेजण रेकमेंड करताना सगळेजण सांगतात सो कॉल्ड गुरुज की अरे जर तुमचं चॅनल किंवा तुमचं इन्स्टा वगैरे जे काय असेल ना तुमची भाषा एकच पाहिजे पण तुम्ही ओके युट्यूबवर म्हणा किंवा इंस्टाग्रामवर म्हणा तुम्ही आरामात फ्लिप करता तुम्ही इंग्लिश हिंदी वेगवेगळं कंटेंट मराठीमध्ये पण कंटेंट असतं तुमचं आणि तिन्ही भाषेतले कंटेंट चालतं तुमचं. सो यू हॅव नॉट काइंड ऑफ लॉक्ड युअर सेल्फ एका पर्टिक्युलर भाषेमध्ये. तर तुम्हाला वाटतं का की 3 भाषेमध्ये कंटेंट टाकून तुम्हाला फायदाच झालाय ऍज अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर? नॉट रिअली ॲक्चुअली. कारण काय होतं, की आता जे मला हिंदीमध्ये फॉलो करतात, ते मराठी व्हिडिओ टाकल्यावर मला लगेच पर्सनल मेसेजेस येतात. चिक्कार, शेकडो. "ए यार मराठी में क्या बोल रहे हो?" राइट वगैरे. हां. तर त्याच्यामुळे म्हणजे त्यांना तसं थोडं इरिटेट झाल्यासारखं होतं ना. कारण ते मला फॉलो बरोबर आहे. करतात आणि हा बरोबर व्हिडिओ आहे. त्यांच्या फीडवर येतो आणि कधी-कधी टायटलवरून कळत नाही.
मग ते उघडून बघतो आणि त्यांना काहीतरी मस्त सांगतोय आणि हे दुसऱ्या भाषेत आहे. म्हणून मग मी तोच व्हिडिओ ह्याच्यात कर पण ते माझ्या मी आधी काय ठरवलं होतं, की इंग्लिशमध्ये Instagramवर करायचं. हम्म. मराठीमध्ये फक्त चॅनल्स करता करायचं आणि हम्म. हिंदीमध्ये YouTubeवर करायचं. असं मी हो. ठरवलं होतं आणि ते काही एखाद महिना ट्राय पण केला. पण म्हणजे मग ते कोविडच्या वेळेला कसं झालं होतं ना, की म्हणजे काही-काही गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या होत्या, राइट, की त्याच्यामुळे मग मी तेव्हा हे व्हिडिओ बनवायला लागलो. मग तेव्हा मी म्हटलं आता जास्ती विचार नाही करायचा. म्हणजे असं काही नाही, की बाबा आपल्याला एवढे व्ह्यूज यायला पाहिजेत किंवा एवढं म्हणजे तसा काही म्हणजे खरंच त्याने एवढा काही फरक पडत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही मनात ज्या त्या दिवशी मनात आणि काही-काही गोष्टी अशा असतात, की ज्या फक्त मराठीमध्येच फिट होतात. हम्म. आणि म्हणजे काही-काही गोष्टी ॲक्चुअली हिंदीमध्ये सुद्धा जास्ती फिट होतात, राइट. बरोबर. आणि त्याच्यामुळे असं आपलं काय म्हणजे हिंदी मराठी लोकं बहुतेक सगळे चांगलं बोलतात असं मराठी लोकांना वाटतं, बरोबर. राइट. हां. पण म्हणजे तसं त्याच्यामध्ये थोडी तुम्ही फिल्मी स्टाईल आणले किंवा फिल्मी डायलॉग आणले आणि हे काय व्हायचं हे वेगवेगळ्या ह्याच्यावर माझे जे टीव्ही इंटरव्ह्यूज होते कोविडच्या वेळेला, ते मी सगळे Twitterवर टाकायचो. मग ते वेगवेगळ्या भाषांमध्ये असायचे ना, मराठी, हिंदी, इंग्लिश. तर बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यात सुद्धा म्हणजे अशी मजा असायची. मी कुठेतरी बसलो होतो. ते मोठे-मोठे डॉक्टर्स आले होते. मला शेवटी बसवला होता. शेवटी मला माझ्याकडे आले. ते "सॉरी हां." म्हटलं, "ठीक है, फर्क नहीं पड़ता. हम जहाँ खड़े होते हैं, लाइन वहीं पे चालू होती है." ते बाकीचे डॉक्टर एकदम हादरले. यार काय बोलायला लागला, पण एवढे काही सिरियसली नाही आहे हो. ते ते 2 गोष्टी असतात याच्यामध्ये, की म्हणजे लाईफस्टाईलच्या दृष्टीने अजून एक शेवटचं, की कधी-कधी म्हणतात ना, की लाईफ क्षणभंगुर असतं. म्हणजे आता पहलगाममध्ये हल्ला झाला. हो. मुद्दाम म्हणून सीरियस करत नाही, पण त्या लोकांना काय माहिती होतं? बरोबर. किंवा गेटवे ऑफ इंडियाच्या इथे का ते हे बुडाले ना, "न कर किसी पे भरोसा की कश्तियाँ डुबी, खुदा के होते ना खुदा के होते." त्या लोकांना काय माहिती होतं? बुडणार आहे. त्याच्यामुळे लाईफ तसं म्हणतो क्षणभंगुर असतं. त्याच्यामुळे प्रत्येक अकंठ आनंद घेत प्रत्येक क्षणाचा. आणि दुसरी काय गोष्ट असते माहिती लाईफ खूप मोठं असतं. वा. म्हणजे खूप कंटाळवाणं होऊ शकतं. त्याच्यामुळे एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नसली, तर त्याच्यामध्ये अडकून नका पडू. माझ्या एका मी मित्राला विचारतो, "तुला काय आवडतं? सांग मला." तर मला ना रवी, इतरांना त्रास द्यायला खूप आवडतं. म्हटलं, "मग तू साल्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय करतोय? आपल्या इंडियन गव्हर्नमेंटमध्ये जा. म्हणजे तिथे तुला काम पण करायला नको. तुझं म्हणजे तुझी हौसही झाली, कामाप्रमाणे कामही झालं, पगारही मिळाला, नाही. तर त्याच्यामुळे लाईफ इज टू लाँग. सो डोंट गेट स्टक इंटू डूइंग थिंग्स दॅट यू डोंट लाइक, म्हणजे तुम्हाला ज्या आवडतात आणि थोडा त्याच्याकरता निर्लज्जपणा लागतो. आणि येस. त्याच्याकरता ट्युशन हवे असतील तर हम तैयार आहे. राइट. हे जे तुमचे क्रिएटिव्ह पर्स्युट्स आहेत त्याच्यामध्ये नेक्स्ट प्रोजेक्ट काय आहे डॉक्टर गोडसे यांचा? मला एक खूप मोठा मूव्ही बनवायचा होता. फीचर गांधी फिल्म? आणि डेव्हिड बेन गुरियान म्हणजे इस्रायलचा पहिला प्राईम मिनिस्टर आणि महात्मा गांधी यांच्या लाईफवर, की महात्मा गांधींची पर्सनॅलिटी बेन गुरियानमध्ये बदलते आणि बेन गुरियानची गांधींमध्ये आणि इंडिया मिलिटरी फाईट करतो आणि इस्रायल पीस सत्य आणि अहिंसावर जातो आणि काय होईल? असा मला एक वा. मूव्ही मी लिहिलाय ऑलरेडी. अच्छा. त्याच्यावर आता काम चालू आहे. इंग्लिश? इंग्लिश, इंग्लिश. मी हे आता अमेझिंग. मराठी कोविडच्या वेळेला बोलायला लागलो. नाहीतर आमचं नाही, नाही तर स्वतःच अवघड. पूर्ण इंग्रजीमध्येच होतं. राईट. हा हा. वा, ते कॉन्सेप्टच जबरदस्त मला वाटतोय. म्हणजे अ, ते जर स्वॅप झाले असते तर त्या कंट्रीजची ट्रॅजेक्टरी कशी चेंज झाली असती हां. असा ते म्हणजे कॉन्सेप्ट आहे. ट्रॅजेक्टरी दाखवली मी. कारण म्हणजे ते तसंच होणार होतं. ज्या वेळेला त्यांना ते तसं व्हायचं होतं ना, राईट. हां. तर ते तसेच दाखवले. राईट. आणि अ, तुम्ही आता म्हणत होता तुम्ही विचार केला होता काय बोलायचा? तर थोडाफार. राईट. तर म्हणजे मग गप्पांमध्ये तसा जनरली विषय नसतो. तुम्ही एकातून दुसरं निघत जातं. येस. आणि येस. माझी स्टाईल म्हणजे जो समोरचा आहे, जसा तो माझा मित्र आहे, त्याला इतरांना त्रास द्यायला आवडतं. तर इंटरव्ह्यू घेणाऱ्याला असा काहीतरी संकट मला एक पुण्यामध्ये एक इंटरव्ह्यू घेत होता. तो म्हणाला, की "मी तुम्हाला आधी सांगतो प्रश्न काय आहेत." म्हटलं, "मला प्लीज सांगू नका. म्हणजे त्याच्यात काही मजा नाही राहील." त्याला पण मी माझं एक वाक्य बोलून दाखवणार आहे. ते हा. मला फार भावतं. तर त्याला काय त्या वेड्याला डोक्यात आलं, त्याने ते मला वाक्य सांगितलं कोणास ठाऊक. त्याचं वाक्य होतं, की आयुष्याच्या संकटात, हा. आयुष्याच्या संकटात जेव्हा दुःखांचं वादळ येतं,
तेव्हा तुमची बायको असं बंदर आहे जे तुम्हाला आसरा देतं. ते मी तुम्हाला माहिती आहे आता मी कुठे जातोय. तर तो ते वाक्य म्हणाल्यावर मी म्हटलं, "तुमची बायको नॉर्थ इंडियन आहे का?" तर त्याच्यानंतर तो जो इंटरव्ह्यू सगळा कोसळला. म्हणजे त्याला काही अर्थच नव्हतं. त्याला पुढचं काही सुचतच नव्हतं आणि त्याची बायको बहुधा त्या ऑडियन्समध्येच होती. त्याच्यावर ती रागारागा मला सवय आहे लोकांनी रागारागाने बघायची. कारण मी माझ्या आणि काय होतं ना, मला ट्रॅव्हलची खूप हौस आहे. हम्म. अक्षरशः अख्ख्या जगात गाडी चालवली आहे. म्हणजे अख्ख्या अच्छा. जगभर ट्रॅव्हल केलंय. अशी कुठली वा. जागा नाहीये जगात जिथे मी गेलो नाहीये आणि मी खूप ट्रॅव्हल एक्सपर्ट पण आहे. म्हणजे ट्रॅव्हल हिस्ट्री किंवा तर माझा एक अब्रुझी मॉलिस म्हणून इथली जागा आहे. तर तिथे माझा एक पेशंट होता. तर माझे बरेच पेशंट त्या एरियातले तर मी तिकडे जाऊन आलो होतो. तर माझा एक पेशंट 8 वर्षाचा असताना अमेरिकेत आला होता आणि मग 50 वर्ष इकडे होता. कधी गेला नव्हता तिकडे. मी त्याला एवढं वर्णन केलं त्या जागेचं, त्याच्या जन्मभूमीचं. तो गेलाच निघून. फ्लाइट पकडून. त्याच्या त्याला बायकोचा आवडलं. मला रागारागाने फोन आला, "आता उद्या मुलांना शाळेतून पिकअप तू कर. माझा नवरा तुझ्याचं काहीतरी तुझ्या बोलण्याला नादी लागून म्हणजे असं तू असा म्हणजे तू इतरांना फूस लावतोस, म्हणजे तू इतरांना बिघडवतो, की हां, तर त्याच्यामुळे पण म्हणजे ट्रॅव्हल पण जेवढं शक्य असेल तेवढं आपल्याला. नाहीतर तुम्ही असं मी एक न्यूझीलंडमध्ये व्हिडिओ बनवला होता न्यूझीलंडमध्ये असताना. तुम्ही स्वतःच्या एरियामध्येच बाहेर पडलात ना 10 मिनिटं, मॅप न घेता, कुठेतरी वेगळं, तुम्हाला काहीतरी नवीन बघायला मिळेल. येस. नवीन हे होईल काहीतरी व्यायामही होईल, जरा चालूनही होईल तेव्हा आपल्या ह्याच्यामध्ये पण भरपूर असं काय कुठेतरी चिलेच्या नॉर्दर्न डेझर्टमध्ये जायला नको. तुम्हाला घराच्या जवळही करता येईल ते. आता मी आहे ना अजून एक थोडासा सोशल मीडियाला घेऊन प्रश्न विचारणार आहे. मला ना अजून एक गोष्ट तुमची ही आवडते की भरपूरदा तुम्हाला निगेटिव्ह कमेंट्स येतात काही काही लोकांच्या, एस्पेशली कारण तुमची जी स्टाईल आहे ती एक यु नो डायरेक्ट स्टाईल आहे. म्हणजे नो फिल्टर्स बार्ड आणि तुम्ही एकदम मनापासून रॉ बोलतात. ते कधी कधी समोरच्याला ते जरा ते आवडत नाही. आणि भरपूर ट्रोल्स असतात आजकाल ऑनलाईन, तर तर असे ट्रोलिंगही करतात. पण तुम्ही त्यांना फार छान पद्धतीने मॅनेज करता असं मला वाटतं. तर हे हे ट्रोल्सला सांभाळणं किंवा ट्रोल्सला भरपूरदा तुम्ही प्रतिसाद पण देतात, त्यांच्यासाठी तुम्ही नवीन व्हिडिओ देऊन त्यांना प्रत्युत्तर देतात. तर सोशल मीडियामधल्या इन्फ्लुएन्सर्सने ट्रोल्स किंवा निगेटिव्ह कमेंट्स आपल्या कामावर इम्पॅक्ट नको व्हायला त्याच्यासाठी काय करायला हवं? स्ट्रेस कमी करायचा. मी सांगितलं होतं ना तसं. रागच त्याचा मानून घ्यायचा नाही. काय म्हणजे तेरी तेरी मोहब्बत ने तेरी उल्फत ने मोहब्बत मेरी आदत कर ली. पूछ बैठा हूं मैं तुझे तेरे कूचे का पता, तेरे हालात ने कैसी तेरी सूरत कर दी. तर त्याच्यामुळे तुमच्या कोणी तुम्हाला राग आला, ते त्याच्या रागावर आणि कधी-कधी काय होतं ना, आता समजा तुम्हाला एखादा मनुष्य भेटला आणि त्याने तुमच्याकरता काहीतरी चांगलं केलं. तर म्हणजे त्याने ते ठरवूनच आउट ऑफ द वे जाऊन केलं ना. समजा त्याने काही वाईट केलं. कदाचित त्याचा दिवस वाईट जात असेल. त्या दिवशी त्याचं काही झालं असेल. आपल्याला माहीत नाही ना. आपल्याला त्याची परिस्थिती माहीत नाही. त्याच्यामुळे जे चांगलं केलं असेल, ते आयुष्यभर विसरायचं नाही आणि जे वाईट केलं असेल ते लगेच विसरून जायचं. म्हणजे तुमचाही स्ट्रेस कमी होतो आणि मग भांडणाला हे होतच नाही. आणि म्हणजे छोट्या-छोट्या आम्ही दिल्लीला गेलो होतो एका ठिकाणी आणि गाडी लावत होतो. माझ्याबरोबर माझा एक मित्र होता. तर तो कोणतरी एकदम उद्धटपणे म्हणाला, "इधर यहाँ नहीं पार्क करने का." राइट. तर हम्म. माझा मित्र होता म्हणजे स्टेटचं नाव नाही सांगत. एका स्टेटचा इन्स्पेक्टर जनरल होता, पोलीस. तर म्हणजे मी त्याला म्हणू शकले, "ए" वगैरे. मी त्याला म्हटलं, "2 मिनिट लगाए तो चलेगा क्या? प्लीज मेरे पाँव में थोड़ी मोच आई है. प्लीज 2 मिनट के लिए. आपने क्या शर्ट पहना है? कितने मस्त दिख रहे हो." मग सगळे आम्ही हसत म्हणजे ज्याच्यातून भांडण होऊ शकलं असतं, दॅट एंडेड इन जसं अमेरिकेत होतं, त्याच्यामुळे आपण छोट्या-छोट्या गोष्टींवरून बातों का बतंगड बना देते ना. तर त्याच्यामुळे आणि इथे सोशल मीडियावर पण जे ट्रोल करतात ना, कधी-कधी म्हणजे त्यांचा राग आपण समजू शकतो, म्हणजे आपण कधी-कधी त्यांना वाटतं, "तुम्ही काय अमेरिकेत बसून सांगताय?" टाइप. म्हणजे पण तो हो. बरोबर आहे प्रश्न बरोबर. त्यांचा, की त्याचा जो राग असतो
म्हणजे त्या शब्दा म्हणजे हसरते खाक हो गई लेकिन आग अब्बी कभी दबी सी है. म्हणजे तो जो अंगार असतो तो पण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे ना. सोशल आहे बाबा, काही जॉब मिळत नाहीये, तर रस्ते खराब आहे, तेवढी कलकल आहे, हॉर्न वाजवतायत लोक, खटखट होते लोकांना. आणि कधी कधी तुम्ही मनातून हा राग व्यक्त केला तर मारामाऱ्या दोन कमी कराल. त्याच्यामुळे ते मनातून भडास काढून टाकली तर दॅट इज ओके. त्याच्यामुळे ते काय काय काही केलं ना, काही मला कॉन्टॅक्ट कोणी काय वाटेल ते कमेंट केली तरी मला काय वाईटच वाटत नाही. म्हणजे त्याचे मी काय मनाला लावून घेत नाही. काय वाटेल ते बोलू देत ते, काय वाटेल ते बोलू देत, त्याचं मला काय वाटतच नाही त्याचं ना. आणि त्याने काय असेल तर मग खूपच लोकांनी सेम कमेंट केली तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये यू कॅन ट्राय अँड ॲड्रेस व्हॉट द कन्सर्न्स आर, बिंग रिस्पेक्टफुल ऑफ बरोबर. व्हॉट दे मे फील. आणि they could be right and म्हणजे मे बी दे आर रॉंग बट दे हॅव एव्हरी राईट टू बी रॉंग राईट ना. तर त्याच्यामुळे म्हणजे असं काय तुम्ही त्यांना हे म्हणू शकत नाही. मग तुम्ही बघता कशाला, राईट? म्हणजे मला काय व्ह्यूज काही फरक पडत नाही, राईट? त्याच्यामुळे असं मी नाही म्हणत तुम्ही बघता कशाला. आय थँक देम फॉर वॉचिंग. आणि काय काय चुकलं असं वाटतंय ते सांगा, व्हेरी आणि मग नाईस. त्याच्यावर माझा व्हेरी. नेहमीचा जोक, मी म्हटलं हा. चूक माझ्याकडून एकदाच झाले. कधी? आत्ता जेव्हा म्हटलं एकदा चूक झाले तेव्हा. त्याच्यामुळे म्हणजे तोडाला तुमचं स्वतःवर जरी प्रेम असलं, म्हणजे ऑस्कर वाईल्डला एका पार्टीमध्ये विचारलं होतं की डिड यू एन्जॉय युअरसेल्फ? बोला या, देयर वॉज नथिंग एल्स टू एन्जॉय, राईट? तर त्याच्यामुळे तुमचं थोडं स्वतःवर पण प्रेम पाहिजे ना. म्हणजे खरंच आहे ना, स्वतःवर प्रेम पाहिजे तुमचं. इतर लोक तुम्हाला हवे कशाला तुम्हाला? इतर लोक हम फार कहा महत्वाचं आहे मला तर दीवाना थे, वाटतं यार. किस हुनर में यकता थे, बेसब हुआ गालिब दुश्मन आसमा अपना. सकाळी दाढी करताना आरशासमोर बाई असाल तर केस विंचरताना आरशासमोर स्वतःला सुंदर हुशार वगैरे, म्हणजे हवं कशाला कोणी दुसरं, गरज काय आहे आपल्याला? अ, कोणी एखादा विचार करतोय सोशल मीडियावर त्याचे असे काहीतरी व्हिडिओ टाकायचा, त्याच्या मे बी आयुष्यातल्या स्टोरी शेअर करायचा, काहीतरी त्यांनी सोशल मीडिया कधी ट्राय नाही केलेलं आहे. मे बी ते त्यांच्या 30s मध्ये आहेत, 40s मध्ये आहेत, 50s मध्ये आहेत. त्यांनी आधी सोशल मीडिया ट्राय नाही केलंय, पण ते कुठेतरी त्यांच्या मनात सुप्त इच्छा आहे की ट्राय करायला हवे. अशा लोकांसाठी तुम्ही काय सजेशन देऊ शकता? साऊंड ऑफ म्युझिकचं ते गाणं ऐकायचं. लेट्स स्टार्ट डॉरेमी. ॲट द व्हेरी बिगिनिंग, अ व्हेरी गुड प्लेस टू स्टार्ट. आम्ही आता साल्सबर्गला गेलो होतो. सुरू करून टाका ना, मग कळेल. काही लोकांना नाही बघितलं, नाही बघितलं. पण त्याच्यातून म्हणजे चालू तर होईल ना. तर तुम्ही एकदा ते चालू केलं मित्रांना, आणि काय ते असं काय जास्ती लोकांनी बघायलाच पाहिजे असं नाही. एखाद्याने सुद्धा जो ते म्हणतात ना, आ, इतर तापशतानि वितरन तानि सहे चतुरानन अरसिकेशु कवित्व निवेदनम शिरसी मा लेखमा. म्हणजे हे ब्रह्मदेवा, की बाकी मला किती त्रास झाला तरी चालेल, पण एखाद्या अरसिक माणसाला कविता सांगायची पाळी माझ्यावर येऊ नये. त्याच्यामुळे तुम्हाला एक जरी दर्दा दर्दी रसिक हा भेटला. श्रोता भेटला किंवा ज्याने तुम्हाला बरोबर हे मस्त आहे. आणि हे चांगलं म्हणजे कमी स्ट्रेस रिलिव्हिंग साठी पण चांगलं आहे आणि तुमचा हो. वेळ पण छान जातो त्याच्यातून. पण त्याच्यातून ऑब्सेस नाही व्हायचं, हम्म. की बाबा म्हणजे काय लहान मुलांवर जे प्रेशर येतं की माझ्या फोटोला किती लाईक्स आले वगैरे, म्हणजे दॅट इज हम्म. नॉट हेल्दी, तर ते तुम्ही पण म्हणजे मधनं बघता, म्हणजे मी पण बघतो काय, म्हणजे मी एवढ्या करताच बघतो की बाबा एखाद्या हेल्थ टॉपिकवर केलं तर व्ह्यूज वरून कळतं की लोकांना इंटरेस्ट किती आहे. बरोबर. तेवढ्या करतात, म्हणजे तो तो विषय किती महत्वाचा आहे आणि लोकांना काय महत्वाचं वाटेल ते आपण सांगू नाही शकत. आता आपल्या प्रेक्षकांसाठी डॉक्टर गोडसे, जर त्यांना लाईव्ह डॉक्टर गोडसे एखादा व्हिडिओ कसा काय म्हणतात त्याला, आयडिएट करतात, विचार करतात आणि कसा एक्झिक्यूट करतात, मे बी एक छोटासा व्हिडिओ, तर त्याचं तुम्ही एक उदाहरण देऊ शकता का आम्हाला? मी ना एक उद्या बनवणार होतो साधारणतः डोक्यात, म्हणजे त्या प्रसूती वेदना चालू झाल्या होत्या पण बाळ झालं नव्हतं अजून. आपल्या लहानपणी, म्हणजे तुमच्या लहानपणी, मी अजून लहानच आहे, आपण ना खूप एकमेकांना शाळेमध्ये वाईट बोलायचो. शाळा असा नाही भेदभाव करायची, आपण करायचो. म्हणजे मी जेव्हा मॉन्टेसरीमध्ये होतो तेव्हा आम्हाला ते शिकवत होते ढगातला ढ. मी म्हटलं ढगातला ढ नाही, श्रीनिवास मधला ढ. आणि मग बाकीचे सगळे मुलं फिदी फिदी हसली. तेव्हा एखाद्या गुरुजनाने मला हे सांगितलं असतं की बाळा असं बोलू नकोस, तर मी कुठे पोचलो असतो आज. पण मग मी पहिलीमध्ये वगैरे माझ्या लक्षात आलं की श्रीनिवास हा जगातला सर्वात चांगला मित्र आहे. प्रत्येक माणसामध्ये
देवाने किंवा जी काही शक्ती असेल त्याने कसं एक हुनर घातलेलं असतं. ते हुनर ज्या दिवशी तुम्हाला कळलं आणि तुम्ही तुमची लेन पकडली, मग तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. माझं कसं होतं ना, मी अभ्यासामध्ये आणि गप्पा मारण्यामध्ये पुढे होतो. म्हणजे मी काय बोलायचो ना, म्हणजे टीचर माझ्या शाळा-बिळा, गाव वगैरे सोडून जायचे माझ्या गोष्टी ऐकून. काय वाटेल ते बोलायचो. ती माझी लेन होती. पण मला कधीच खेळामध्ये काही मिळायचं नाही. बुद्धिबळ मी डाव्या हाताने खेळायचो, पण तो काही मैदानी खेळ नाही. त्याच्यामुळे खो-खो ट्राय केला, हुतू-तू, काही नाही, उंच उडी, लांब उडी, कुठेच लंगडी, कशातच काही नाही. बॅटिंग मी बरी करायचो, पण कॅचेस सगळे सोडायचो. त्याच्यामुळे मला टीममध्ये घेतलं नाही. आणि म्हणजे मी काय मुद्दाम म्हणून नाही सोडायचो. आमच्या वेळेला तर याला चेंडूच गुळगुळीत असायचा. तर तो हातातून बॉल सुटायचा. तर मी म्हटलं आपल्याला कसंच कधी नाही होणार. तेवढ्यात आमचा एक मुलगा होता मूर्ख. तो मला म्हणाला, की तुझ्या आयुष्यात आणि आमच्या शाळेमध्ये अशी स्पर्धा झाली, की फळ्यावर लिहायचे नाव, कोण पहिला आला. तुला तुझं नाव असं आयुष्यात कधीच फळ्यावर लिहिलेलं नसेल. तर म्हणलं वीरूचं टक्कर. आता काहीतरी विचार करून करतो. घरी जाऊन बसलो. विचार करत होतो. पहिलीत होतो. तेवढ्यात आई म्हणाली, "ए जा जरा लिंब घेऊन ये." हा आयझॅक न्यूटनचा जन्म महाराष्ट्रात झाला असता ना, तर तो जास्तीत जास्त बुडकुले मॅडमचा असिस्टंट झाला असता खादी ग्रामोद्योगमध्ये. हे लोकं एवढे तुम्हाला त्रास देतात ना, विचार पण करू देत नाही. मी गेलो तिकडे जाऊन स्टाईलमध्ये त्या भाजीवाल्याच्या अंगावर रुपया टाकला. म्हणजे ₹1 लिंब दे. खूप गर्दी होती. मला कंटाळा आला. मी तसाच परत आलो. पैसे दिले, लिंब नाही घेतली. आई म्हणाली, "अरे लिंब न घेताच आलास?" भडकली माझ्यावर. पण म्हटलं रेकॉर्ड टाईममध्ये आलो की नाही? मग माझ्या डोक्यात एक आयडिया आली. दुसऱ्या दिवशी आमची चमचा लिंबू शर्यत होती. ते तोंडात चमचा ठेवून लिंबू ठेवायचं त्याच्यात. लिंबू लगेच पडायचं. मग मी बाहेर पडायचो. मग मी काय केलं, चमचा लिंबू ठेवल्यावर धूम ठोकली. लिंबू एका सेकंदात पडून गेलं. पण मी तिथपर्यंत पोहोचलो. पोहोचल्यावर फळ्यावर लिहिलं रवी गोडसे, कंसामध्ये डिस्क्वालिफाईड. तर आमची शाळा होती मराठी. त्याच्यामुळे डिस्क्वालिफाईडचा अर्थ कोणाला माहिती नव्हता. मग मी सांगितलं की ती एक नवी पदवी आहे. म्हणजे डिस्क्वालिफाईड हा नवीन किताब मिळालाय रवीला. आणि माझं काय मत आहे माहिती आहे? तुमच्या बहिणीला मूल व्हायची काही गरज नसते. बहुतेक सगळे लोकं जन्मताच मामा असतात. तर त्यांना मामा बनवणं अगदी सोपं असतं. मग मी काय-काय अफवा उठवायला चालू केली, की अखिल भारतीय चमचा लिंबू संघटनेचा मी उपाध्यक्ष आहे. जागतिक चमचा लिंबू असोसिएशनने मला जीवन गौरव पुरस्कार दिलाय. बांगलादेशमध्ये एक सुलतानपूर म्हणून शहर आहे. तिथे मला चमचा लिंबू किंग म्हणतात आणि माझ्या रवीचे पुतळे उभारलेत तिथे. तर त्या त्यातल्या बहुतेक सगळ्या थापा होत्या. पण एक गोष्ट खरी आहे, रघुनाथ पंडितांनी एवढ्या छोट्या मुलावर नलदमयंती आख्यानातला एक श्लोक लिहिला होता. रघुनाथ पंडितांनी माझ्यावर एक श्लोक लिहिला होता. पनस जंबू जंबीर विविध लिंबे कुंद चंद मा कंद सुधा डिंबे तुंग नारिंगे समसिली कदंबे वसती तेथे रवी सारिखे कदंबे. म्हणजे काय काय गौरव आहे एवढ्या छोट्या मुलाचा. डॉक्टर रवी गोडसे. वा 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 क्या बात है. अमेझिंग. अफलातून. मजा आली आज गप्पा मारायला. वा. थँक्यू वन्स मोर डॉक्टर रवी गोडसे. काही डाऊट नाही की आपल्या प्रेक्षकांना हा एपिसोड आवडणार आहे आणि भरपूर त्यांना व्हॅल्यू मिळणार आहे. आणि नुसता व्हिडिओ बघूनच त्यांचं स्ट्रेस बऱ्यापैकी कमी होणार आहे, कारण तुम्ही त्या ऍज युजल तुमच्या पंची स्टाईल मध्ये मस्त डिलिव्हर केलाय मेसेज. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.